भारत इंग्लंड एकदिवसीय सामन्याबद्दल क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्साह असल्यानं तिकिटांना मोठी मागणी आहे। तिकीट कमी आणि मागणी जास्त असल्यानं आता तिकिटांची काळाबाजारी सुरू झाली आहे। हे उघडकीस येताच सदर पोलिसांनी VCA स्टेडियम जवळ तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्या दोघांना अटक केली। अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे। मनोहर वांजानी आणि राहुल रामटेके अशी त्यांची नाव आहे। सोमवारपासून VCA स्टेडियमवर तिकीट विक्री सुरू झाली, जिथे हजारो लोकांच्या अनपेक्षित गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली होती। दरम्यान तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना रंगेहात अटक केली। त्यांच्याकडून 5 तिकीटं जप्त करण्यात आली। 3000 रुपयांची तिकीटं 6000 रुपयांना, 800 रुपयांची तिकीटं 2000 रुपयांना ते विकत होते। एवढंच नाही तर आरोपी स्वतःला VCAचे कर्मचारी असल्याचं सांगून लोकांची दिशाभूल करत होते। सध्या पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे।